श्रोत्यांना शेअर करचाल. नमस्कार, मी तेजस. स्वप्नवर्धीचे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत कृतिका मॅडम. त्यांचे पुणे शहर पोलीसपदी निवड झाली आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आज त्या आपल्याला त्यांचा जीवन प्रवास सांगणार आहेत. येस मॅडम, प्लीज. नमस्कार तेजस. आपण आज मला इथे बोलवलं, खूप खूप आभारी आहे त्याबद्दल मी. मॅडम, तुम्ही भरती झाला आत्ताच्या ह्या भरतीला, तर आज आपल्या श्रोत्यांना तुमचा जीवन प्रवास काय सांगचाल आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून? नक्कीच नक्कीच आवडेल मला हा संघर्ष सांगायला. सुरुवात करायची म्हटलं तर उद्धट तावशी म्हणून गाव आहे माझं, इंदापूर तालुक्यात. तिथं मी लहानाची मोठी झाले. 10वी पर्यंत शिक्षण तिथेच झालं. तिथून पुढे शारदानगर, बारामती, तिथे 11वी-12वी झालं माझं. आणि तिथून पुढे आपल्याला काहीतरी बनायचंय असं स्वप्न मनाशी बाळगून मी पुण्याला आले. अच्छा. आणि हा सर, पुण्यामध्ये कधी आला तुम्ही? मी पुण्यामध्ये 2020ला आलेले. म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये आल्यानंतर कळालं की मला पोलीस व्हायचंय का शाळेतल्या जीवनातच कळालेलं तुम्हाला? थोडंसं शाळेत असतानाच कुठेतरी ह्या गोष्टीची माझ्या मनामध्ये चाहूल होती. कारण घरी माझं थोडंसं बॅकग्राऊंड आहे, शासकीय सेवेत आहेत. अच्छा. मग मलाही वाटायचं की अरे आपण ही करू शकतो. मग म्हणून मीही प्रयत्न केला या गोष्टीसाठी. अच्छा. 12वी पर्यंत शिक्षण पुण्यात झालं का बारामतीत? शारदानगरला तिथे झालं. तिथे शिक्षणासोबतच खेळाचे धडे घेतले मी. मला सांगायला आवडेल, मी एक राज्यस्तरावरती ब्रॉन्झ मेडलिस्ट आहे. खूप छान आहे. कुस्तीमध्ये आणि जुडोमध्ये. ओके. आणि त्यानंतर मग मी पुण्याला यायचं ठरवलं. म्हणजे तुम्ही पुण्याला आला. पुण्याला आल्यानंतर तुम्ही भरतीला सुरुवात केली का बारामतीत? पुण्याला आल्यानंतरच कॉलेज करत करत मला या गोष्टींची माहिती भेटली. NCC जे आपण म्हणतो ती पण मी केलेली आहे, महाराष्ट्र एअर NCC. मग तिथेही शिक्षकांचं चांगलं मार्गदर्शन भेटलं आणि मनामध्ये अजून ती इच्छा प्रबळ झाली की अरे मी नक्कीच एका शासकीय नोकरीसाठी प्रयत्न केला पाहिजे. हो, NCC खूप चांगलं माध्यम आहे. हो सर. मीही स्वतः NCC मध्ये होतो. मीही RDC म्हणून दिल्लीचा कॅम्प केलेला आहे. रिपब्लिकन डेला परेड केली. मला खूप आनंद झाला हे ऐकून की तुम्ही NCCत होता. खरंच खूप छान वाटलं. तर मॅडम, तुम्ही पुण्यात आला, तुम्ही भरतीचा निर्णय गावाकडे घेतला, त्याच्यानंतर तुमच्या जीवनात असं काय, तुम्ही कसा संघर्ष केला? पुण्यात आल्यानंतर रूम शोधणे किंवा रूम मध्ये राहणं, प्रॅक्टिस करणे, डाईट, तर मोस्टली मेसचं जेवण असतं, तर आणि पोलीस भरती म्हटलं की तुम्हाला डाईट आलंच. तर ते कसं तुम्ही मॅनेजमेंट करायचा असं सांग, आपल्या प्रेक्षकांना आवडेलच, श्रोत्यांना, की तुम्ही. पुण्यामध्ये ज्यावेळी मी आले त्यावेळी इथं मैत्रिणींच्याच माध्यमातून रूम मध्ये जागा भेटली. मग तिथून पुढे शिक्षकांचंही चांगलं मार्गदर्शन भेटलं मला भरतीसाठी. मयूर गायकवाड सर कमांडो करिअर अकॅडमी जी आहे तिथं मी ऍडमिशन घेतलं. आणि तिथून पुढे खरा संघर्ष तिथून पुढे सुरू झाला. कारण योग्य मार्गदर्शनाशिवाय सर काहीच होऊ शकत नाही. बरोबर आहे. पहिला प्रयत्न माझा अपयशी ठरला होता. अच्छा. आणि मग मी ज्यावेळी सरांकडे गेले तेव्हा तिथून पुढे मी मनापासून केलं. पहिला ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करत होता तर तुम्ही सेल्फ स्टडीज करायचा का? सेल्फ स्टडीज करायचे. अच्छा. आणि त्याच्यानंतर तुम्ही अकॅडमी जॉईन केली? अच्छा अच्छा. मग तसं अभ्यास करताना कुठला विषय, पोलीस भरती करताना बाबा असे विषय असतात, त्यामध्ये गणित असतंच, तर तुम्हाला असं तुम्ही त्या सब्जेक्टचा सराव कसा केला? तुम्हाला अकॅडमी मध्ये शिकवलं का तुमचं शाळेपासूनच ते स्ट्रॉंग होतं, अभ्यास करायचा तुम्ही शाळेपासूनच, असं काय? अभ्यासाचं म्हटलं तर थोडी वडिलांची भीती असायची, त्याच्यामुळे अभ्यासात होते मी हुशार. पण हा अभ्यास तर थोडासा वेगळा असतो. मराठी व्याकरण झालं, गणित बुद्धिमत्ता झालं, चालू घडामोडी झालं, असे विषय असतात भरतीला आपल्याला. आणि आपल्याला सगळ्या विषयांचा सोबत अभ्यास करायला लागतो. मग ज्यावेळी मी क्लासमध्ये सरांकडे गेले त्यावेळी मला अजून नीट माहिती कळाली ह्या विषयांची. थोडंसं गणितच सुरुवातीला जायचं अवघड, पण ज्यावेळी गणित चुकायचं त्यावेळी क्लासमध्ये आमची सिस्टीम होती की एक गणित चुकलं तर 2 छड्या बसायच्याच. त्या भीतीपोटी मी जास्त अभ्यास करायचे. आणि मग असं करत करत चांगले मार्क्स पण हळूहळू पडायला लागले. तुम्ही भरतीचा निर्णय घेतला, मला पोलीस व्हायचंय, तर त्यावेळेस तुम्ही आई वडिलांना सांगितलं, तर आई वडिलांचं रिॲक्शन काय होतं की अरे आता आपली मुलगी म्हणते मला आता पोलीस व्हायचंय, तर आई बाबा काय म्हटले तुम्हाला?
म्हणजे मला तुम्हाला पण आणि सर्व श्रोतांना पण सांगायला खूप आनंद होतो की खूप चांगले आई वडील मला लाभले. कारण एकदम ग्रामीण भागातून मी आलेले. आमच्या घरातली आमच्या आजूबाजूची पहिली मुलगी आहे जी एका शासकीय सेवेत आलेली. वडिलांचं खूप जास्त असं मार्गदर्शन आहे यामध्ये. म्हणजे त्यांचं असं कधीच नाही की तू ही गोष्ट करू नको. त्यांचं म्हणणं की तू जे करशील ते बरोबर असणार आहे मला माहिती आहे. तू फक्त सांग. त्यांचं एकच वाक्य आहे की तुला जिथे कमी पडेल तिथे मी आहे. तुला जे इच्छा असेल ते कर. मी म्हटलं त्यांना की अशी अशी भरती मला द्यायची. मला म्हटले कर ना, तुझी इच्छा आहे तर कर. देऊन तर बघ अगोदर त्यांचं म्हणणं. जमू नाही जमू प्रयत्न करत राहा. आणि केले आणि यश आलं शेवटी. आणि तुम्ही मगाशी सांगितलं मला की तुम्ही कुस्तीपटू, कुस्ती होता, तर कुस्तीबद्दल तुम्ही काय सांगाल की आता मुली ज्यावेळेस कुस्ती खेळतात हे काहीतरी आत्ताच्या यामध्ये काहीतरी तुम्ही प्रेरणादायी असं काहीतरी सांगा कुस्तीबद्दल. कुस्तीची सुरुवात कशी झाली, ते प्रॅक्टिस कुठं करायच्या? सर हे कुस्तीचं हे बाळकडू घरातलंच. अच्छा, वडीलच माझे पहिला वडीलच पहिला होते. आणि मी ज्यावेळेस त्यांना म्हटलं की मला हे शिकायचे, खूप आनंद झाला त्यांना. शिकले मी शारदानगरला शिकलेले कुस्ती. तिथे मेडल ही बसलं आणि नंतर मला ही गोष्ट जाणवली की कुस्तीमुळे ना माझ्या मनातली भीतीच निघून गेली होती प्रत्येक गोष्टीची. म्हणजे कोणतेही संकट असो, भरती करताना बऱ्याच अडचणी यायच्या, पण मी नेहमी म्हणायचे की अरे बघू आपण याच्यावरती काहीतरी मार्ग निघेल असं माझ्या मनात नेहमी यायचं. मग हे जे भीती जाणं असतं ना हे मी कुस्तीत शिकले. तुम्हाला फायदेशीर झालं भरतीसाठी हे खरंच खूप फायदेशीर झालं. अच्छा अच्छा. तर मॅडम तुम्ही ज्यावेळेस पहिली भरती दिली होती त्याच्यानंतर तुम्हाला अपयश आलं, तर तुम्हाला असं कसं वाटलं, ते कसं पचवलं तुम्ही? खूप कठीण असतं की तुम्ही किती वर्षापासून तयारी करता? एक सर 2 वर्ष झालं. 2 वर्ष मी कंटिन्यू, कारण की आजकालची मुलं आपण बघतो तर ते निर्णय घेतात आणि 1 दिवस 2 दिवस 1 आठवडा 2 महिने 3 महिने मेहनत करतात आणि हळूहळू त्यांची मेहनत अशी कमी होत जाते ना. आजकालच्या मुलांचं मी बघतो आता. तरी 2 वर्ष तुम्ही रेग्युलर मेहनत केली आणि नंतर जे काय तुम्ही प्रयत्न केला त्यात तुम्हाला अपयश आलं, तर ते कसं सहन केलं, कसं पचवलं आणि परत तुम्ही कशी सुरुवात केली? हे काय तुम्ही आज जे मुलं 10वी 12वी त्यांच्या अकॅडमिक इयर मध्ये मेहनत करत असतात की सकाळी उठून ग्राउंडला जाणं, म्हणजे की अकॅडमिक मधलं काय शैक्षणिक असेल ते करत असतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की यार हे खरंच अपयश पचवण्याचं काय ताकद? आजही तो क्षण मला आठवतो की ज्यावेळी लिस्टला नाव नाही आले आपल्याला कळालं तर खूप वाईट वाटलं होतं. मला अजून आठवतं की रात्रीच्या 11:30 वाजता रिझल्ट लागला होता आणि नाव नाही आलं. खूप वाईट वाटलं, पण म्हटलं अरे नाही, पहिलंच आपला अपयश आहे ना, आपण अजून करू. दुसऱ्या दिवशी उठून ग्राउंडला जायला सुरू केलं मी त्याच दिवसापासून. क्या बात आहे, खरंच असं. आणि तुमचं शेड्यूल काय असायचं? आता तर तुम्ही बॅचलर राहताय, म्हणजे आता पुण्यात रूम करून राहताय, तर काय शेड्यूल काय असायचं की ग्राउंड एवढ्या टायमिंगला असायचं आणि त्याच्यानंतर रूम मध्येच अभ्यास करायचा का लॅब वगैरे असं काय, लायब्ररी अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करायचा असं काय तुम्ही श्रोत्यांना सांगचाल का? हो, भरती करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना सांगाय मला हे आवडेल की आपलं भरती म्हटलं की सर तुमचा पूर्ण दिवस पूर्ण वेळच त्या गोष्टीसाठी खर्च होत असतो. सकाळी 5ला उठणं, 6ला आमचं ग्राउंड सुरू व्हायचं. आमचे शिक्षक खूप कडक होते त्याच्यामुळे वेळेत पोहोचणंच होतं आम्हाला. 6 ते 8:30 आमचं ग्राउंड चालायचं. तिथून पुढे आम्ही घरी जायचो, फ्रेश वगैरे झाल्यानंतर 10:30ला बरोबर क्लास सुरू व्हायचा आमचा. 10:30ला इथे 1 मिनिट ही लेट गेले की तुम्हाला पनिशमेंट रीडिंग असायचं क्लासमध्ये, लेक्चर्स व्हायचे. लेक्चर्स नंतर एक 4 नंतर परत ग्राउंड असायचं आणि नंतर मग अभ्यास आपण करायचा. त्यात ही क्लासमध्ये होमवर्क दिला जायचा, तो कम्प्लीट करणं भाग होता. क्लासचं खूप मोठं योगदान मी समजेल, कारण सर आपण मी 1 वर्ष एकटीने केलेलं आहे. मला जाणवलं की मी काय कुठं चुकत होते आणि मी क्लास जॉईन केल्यानंतर मला कळालं की मी म्हणजे कोणत्या योग्य दिशेवरती आहे, माझ्या लक्षात आलं. अकॅडमी मध्ये तुम्हाला योग्य दिशा मिळाली. सेल्फ स्टडी करताना कसे डाऊट वगैरे असतात ते कुणाला विचारायला गेलं ना की असं प्रॉपर मार्गदर्शन करत नाही. बरोबर, म्हणजे की काही करतात काही नाही करत, पण आता योग्य माणूस मिळणं या जगात थोडंसं कठीण असतं. तर तुम्हाला अकॅडमी मध्ये गेल्यानंतर चांगला मार्ग मिळतो. तिथं ते कसं वातावरण असतं अकॅडमीचं सांगचाल का? म्हणजे मलाही आता असं ऐका वाटायला येतं. आता सर आमचे स्ट्रिक्ट आहेत ना अभ्यासाच्या बाबतीत, त्यामुळं
थोडस वातावरण असायचंच की सर जरी ऑफिसमध्ये असले तरी सगळे घाबरून असायचे बाबा नको. होमवर्क रोजच्या रोज चेक होत राहायचा, लेक्चर्स असायचे, लेक्चर्स मध्ये स्टडी दिला जायचा. म्हणजे खेळीमेळीच हे वातावरण, पण अभ्यासाच्या बाबतीत स्ट्रिक्ट असं. त्याच्यामुळे अजून मित्रमैत्रिणी वगैरे धिंगाणा मस्ती वगैरे असं नाही काय जास्त नाही असं अजिबात. केलं की पनिशमेंट पनिशमेंट लगेच. अकॅडमी मध्ये पनिशमेंट काय असते? सर जे आहेत आमचे त्यांच्या हातात छडी असते. हा त्या छडीने ते म्हणजे हातावरती मारायचे सगळ्यांनाच. आणि ते इतके की म्हणजे मुलीही असं नव्हतं की मुली आहेत तर कमी मारायचं नाही. चुकी केली तर पनिशमेंट आहेच. मग पनिशमेंट आहेच. ते हा, ठरलेलंच ठरलेलंच असायचं. असायचं ते. हा. मित्रमैत्रिणी वगैरे आता शहरात आलाय, शहरात आल्यानंतर 12वी झाल्यानंतर आला ना शहरामध्ये, तर त्या असं कशा झाल्या की आता कसं असतं ज्या तुमच्यासारखं ज्यांचं पण ध्येय एकच आहे की त्यांना भरती करायची आणि त्यांना भरती व्हायची, अशा मुलीशी मैत्री कशी झाली आणि कसं तुम्ही एकमेकांना सांभाळून घेतलं हे एक तुम्ही मला वाटतं श्रोत्यांना सांगा. हो सर. संगत खूप महत्वाची गोष्ट आहे. भरती असो या कोणती स्पर्धा परीक्षा असो. अच्छा. तुमच्या आजूबाजूचे लोक कसे आहेत, जे आपण ज्यांच्या सोबत असतो दिवसभर, त्यांना किती वेळ आहे अभ्यासाचं, त्याचाही आपल्यावरती खूप परिणाम होत असतो. सुरुवातीला स्टडीमध्ये मार्क कमी असायचे मला, पण माझ्या मैत्रिणी खूप चांगल्या मला भेटल्या, एकदम हुशार होत्या त्या. सुरुवातीला काहीच यायचं नाही, पण मी त्यांना विचारायचे कसं, मग त्या सांगायचे की अगं असा अभ्यास कर, हे पुस्तक वाच. आणि एक ध्यास जो म्हणतो ना की आता मला करायचेच, तर मला वाटतं होऊ शकतं. मग हे मग जे जमत नाही आपल्याला तेही आपल्याला जमू लागतं हळूहळू. आणि एकदा आत्मविश्वास वाढला की मग खूप सोपं होऊन जातं ते. एक मस्त होतं की संगत खूप महत्वाची असते की संगत चांगली मिळाली की यश आपल्या पदरात पडतंच. तर मॅडम असं की तुम्ही भरती झाल्या, तर सगळ्यात पहिलं तुम्ही कुणाला सांगितलं की आई बाबा फॅमिली, आणि म्हणजे की जे तुम्ही भरती करत असताना नातेवाईक असतील ते सातत्याने विचारत अरे तुझी मुलगी काय करते, बाबांना आईला वगैरे असं विचारत असतील, ते कधी अनुभवले का तुम्ही की मामा असतील अनेक जे काय नातेवाईक असतील तर तुम्हाला विचारत असतील प्रश्न की काय करते तुमची मुलगी, तो वडिलांचं वगैरे तुम्हाला कसं वाटायचं की अरे भावनिक व्हायच्या का असं, जाऊ दे मी करून झाल्यानंतर तुला दाखवेल असं काय? पहिल्या भरतीला ज्यावेळी अपयश आलं त्यावेळी वाईट वाटलं, कारण सगळे विचारायचे वडिलांना की अरे काय झालं, तुझी मुलगी करत होती ना. आणि ग्रामीण भागातून जर आपण जात असेल ना तर जास्त लक्ष असतं आपल्यावरती की काय चाललंय तिचं, बाहेर ठेवली तू तिला. मग त्यावेळी जरा वाईट वाटलं, पण मी म्हटलं की एवढं 1 वर्ष मला द्या, मी करेन. आणि मग ज्यावेळी रिझल्ट लागला त्यावेळी पहिला फोन घरी की लिस्टला नाव आलेलं आहे. त्यानंतर सरांना, कारण त्यांच्यामुळे आज इथे योग्य मार्गदर्शनाशिवाय काहीच भेटत नाही. बरोबर. आपल्यामध्ये कितीही क्वालिटीज असल्या चांगल्या तरी आपण आपली जर दिशा चुकीची असेल तर आपण यशापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे सरांना त्यावेळी लगेच सांगितलं आणि सगळ्यांना नंतर समजलं. मित्रमैत्रिणींचा यामध्ये किती योगदान आहे, कारण की हेच खूप महत्वाचं असतं. मित्रमैत्रिणी आपल्याला खूप मदत करत असतात प्रत्येक ठिकाणी. बाहेर राहायचं म्हटल्यावरती सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप अवघड असायचं. बरेचसे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असायचे. मेसचं जेवण आपण खात असेल तर ग्राउंडला मार्क्स पडायचे नाहीत, म्हणून आम्ही मुली मुली बनवायचो. तर कधी गॅसची टाकीच कुठे काहीतरी पाणीच नाहीये, अशा छोट्या मोठ्या गोष्टी असायच्या, पण मग मदत व्हायची आम्हाला. मैत्रिणी माझ्या इथल्याच पुण्यातल्या असल्यामुळं जसे माझे पेपर जवळ आले होते ना तर म्हणायचे तू बनवू नकोस टिफिन, मी आणत जाईल तुझं, तू लवकर येत जा लायब्ररीत. म्हणजे सगळ्यांचंच खूप मला योगदान लाभलं. शिक्षक झालं, मैत्रिणी झालं, चांगले मित्र झालं, त्याच्यातून मी यश भेटलं म्हणेल. हे यश माझ्या एकटीचं नाहीये, सगळ्यांनी हातभार लावला म्हणून ही गोष्ट आज झालेली आहे असं म्हणेन मी. तर आता बऱ्याच मुली 10वी 12वी असतात त्या ग्रामीण भागात आहेत, म्हणजे त्यांची घरची परिस्थिती असेल, या सगळ्या गोष्टी त्यांना असं भरती करायचंय, त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना की ज्या मुली ग्रामीण भागातून येतात त्यांना भरती करायचंय, त्यांनी काय शेड्यूल बाळगलं पाहिजे, त्यांनी किती संयम ठेवला पाहिजे, संयम आणि डिसिप्लिन, शिस्तबद्ध एकदम पूर्णपणे काय तुम्ही असं सांगू शकाल येणाऱ्या ज्या आत्ताची जी पिढी आहे त्यांच्यासाठी? आता आजकाल सोशल मीडिया आहे, तर काय तुम्ही ग्रामीण भागातल्या मुलींना काय संदेश द्याल? नक्कीच सर, ह्या विषयावरती मला बोलायला आवडेल. सर्वात महत्त्वाचं ग्रामीण भागातल्या मुलींना माझं सांगणं राहील, स्वतःला कधी कमी समजू नका. आपण कोणापेक्षाही कमी नसतो. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि करत राहा. तो दिवस येतो की ज्या दिवशी आपल्याला आपलं यश भेटतं. तेच. खरं तर
मला खूप आनंद झाला की खरंच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. जे की खरंच म्हणजे की आपण जे ठरवतो, प्रयत्न खूप करतो आपण, तर यश मिळतंच, हे तुम्ही आज सिद्ध केले. तर मॅडम, माझा एक असा प्रश्न होता की असं तुम्ही मेहनत घेत होता, म्हणजे की तुम्ही पूर्ण वेळ तुमच्या स्वप्नासाठी देत होता, तर तुम्हाला काय अशा गोष्टी आहेत का जे तुम्ही श्रोत्यांना शेअर करचाल, की मी मेहनत घेत असताना मला काय काय अडचणी आल्या, मी त्या अडचणीला कशी मात केली, असं काय तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे की तुम्हाला काय अनुभवत आहे, तुम्ही काय अनुभव घेतला ह्या जो तुमचा प्रवास होता, तुम्ही शालेय शिक्षण, कॉलेज असेल, ते अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये की तुम्हाला काय अनुभवलं, की तुम्ही काय सांगू शकता? मी ह्या गोष्टीला एक म्हणेल की जिथे ध्येय असतं ना तिथं मार्गही भेटत असतो आपल्याला. कारण बरेच प्रॉब्लेम्स यायचे, कधी पैशांचा प्रॉब्लेम असायचा, कधी छोट्या मोठ्या गोष्टी असतील, रेंटवरती राहणं म्हटलं की आजूबाजूचे लोक बोलायचे, त्रासही द्यायचे कधी कधी. पण मी म्हणेल की आपलं ध्येय आपण लक्षात ठेवायचं आणि सगळ्या गोष्टींना इग्नोर करायचं. आपण जर भरती करायला आलो ना त्याच गोष्टीकडे फक्त लक्ष द्यायचं. मी स्वतःला हेच सांगायचे. अच्छा अच्छा अच्छा. तुम्ही ज्यावेळेस सराव करत होता, तर सगळं जे काही मी ऐकतो, ते गोळाफेक खूप अवघड असतो, तर ते कसं असतं एकदा त्याला सांगचाल का? मला खूप म्हणजे अशी इच्छा झाली की अरे गोळाफेक, मला आता बऱ्याचदा मी पोलीस भरती करणारे मुलं असं त्यांच्या बाईकवरती बघतो, ते 4 वाजता असे इव्हिनिंगला घेऊन जातात गोळाफेक. हा, तर ते कसं असतं ग्राउंडचं थोडस? आता पोलीस भरतीसाठी कसं आहे, 3 इव्हेंट असतात, 800 मीटर, गोळाफेक आणि 100 मीटर. त्यांना एक निश्चित वेळ दिलेली आहे, त्या वेळेच्या आपण आता आलो तर आपल्याला मार्क्स भेटतात. थोडं लेट होत असेल तर आपले मार्क्स कट होत जातात. तुम्ही जसा उल्लेख केला गोळाफेकचा, ते एक शारीरिक क्षमतेचाच भाग आहे की तुमच्यामध्ये स्ट्रेंथ किती आहे हे चेक करण्यासाठी गोळाफेक असतो. त्याची जर व्यवस्थित तुम्ही टेक्निक शिकत असाल, डिप्स झालं, जोर झालं, सपाट्या झाल्या, ह्या गोष्टी जर तुम्ही करत असाल रोजच्या व्यायामामध्ये, तर गोळाफेक पण अतिशय सोपा विषय आहे. सांगाय मला आवडेल की आउट ऑफ ग्राउंड आहे माझं, 50 पैकी 50 घेतलेले आहेत मी. म्हणून मी म्हणाल की खूप सोपं आहे, फक्त तुम्ही करत राहा. चांगल्या शिक्षकांकडे तुम्ही प्रशिक्षण घ्या, नक्कीच ग्राउंड पण आउट ऑफ होऊ शकतं. अच्छा, तर म्हणजे की आता तुम्ही ज्यावेळेस पुण्यामध्ये आला होता, ते तुमच्यासाठी सगळं नवीनच होतं. हो, खूप नवीन. जे की अरे आता कॉलेज, ते 12वी नंतर कॉलेज, सगळ्या गोष्टीचं प्रश्न असं, तुम्हाला कसं वाटलं होतं की अरे मी आता पुण्यात येणार, आले आणि रूम शोधली, मित्रमैत्रिणी झाल्या, तर हे असं भरती ग्राउंडला जायचा तुम्ही, तर ते थोडस त्या पुण्यातला प्रवास, शहरातला, तो तुम्ही शेअर करा थोडासा. खरं तर खूप इंटरेस्टिंग असा प्रवास आहे माझा, कारण आपण ग्रामीण भागातून ज्यावेळी इथे येतो ना त्यावेळी खूप वेगळं वातावरण असतं इकडचं. असं वाटतं अरे कुठं आले मी नक्की, हे काय चाललंय माझ्यासोबत. पण हळूहळू ज्यावेळेस रुटीन मी सुरू केलं त्यावेळी त्याच्यानंतर मी मॅनेज करू लागले गोष्टी. ग्राउंडला जाणं असेल, मग मी चालतच जायचे, जवळ तळजाई मंदिराच्या इथे आमचं ग्राउंड असायचं. सुरुवातीचे काही महिने चालत गेले, परत मैत्रिणी ओळखीच्या झाल्यामुळं त्यांच्यासोबत जायचे. आणि बाकीच्या पण नवीन नवीन सगळ्या गोष्टी तर मला माहित पडल्या शहरात आल्यावरती, की अरे बाकीच्या पण खूप सारे एक्झाम्स असतात, मुलं ह्या सोबत अनेक एक्झामची पण तयारी करतात, असं बरंच नवीन गोष्टी मला शहरात आल्यावरती कळाल्या. अच्छा अच्छा. आता तुमच्या तुम्ही आता भरती करत होता, त्यास काही मुलं मुली असतील की ज्यांची आर्थिक परिस्थिती वीक असते जरा, तर ते परिस्थिती वीक असल्यामुळे नोकरी शोधतात, नोकरी करत करत भरती करू शकतात का? सर खूप अवघड तर नाहीये, पण मी म्हणेल की अगदी सोपं पण नाहीये हे भरती करणं. जॉब करत करायचं असेल तर तुम्हाला वेळेचं योग्य नियोजन लावणं गरजेचं आहे. कारण जी मुलं फक्त भरती करतात ते पूर्ण वेळ याच्यातच देतात. आपण जर जॉब करत असू तर आपला निम्मा वेळ त्याच्यात जाणार आहे ना. मग तो जो गेलेला वेळ आहे तो आपल्याला स्टडीमध्ये भरून काढणं पण गरजेचं आहे. होऊ शकतं, पण तेच वेळेचं योग्य नियोजन करणं मग आपल्याला करावं लागेल. तुम्हाला ह्या प्रवासामध्ये कधी अशी आर्थिक अडचण वगैरे आली का? अरे थोडस पैशाचा प्रॉब्लेम आला, असं थोडस वीक कधी जाणवलं का? काय खरं तर वडिलांनी कधी असं जाणवून नाही दिलं मला, पण आपल्याला कळतात गोष्टी घरच्या. म्हणून मी एका ठिकाणी होते, लेक्चरेट म्हणून असायचे मी. CBSE ICSE बोर्डच्या मुलांना मॅथ्स वगैरे शिकवायचे, मॅथ्स सायन्स शिकवायचे. मी ह्या गोष्टीचा उल्लेख करायला का आवडेल, कारण तिथे पण मी खूप शिकले. ॲज अ टीचर म्हणून पुढे जाऊन आपण शिकवणं आणि फक्त स्टुडंट मधून खाली बसून ऐकणं, खूप फरक असतो या गोष्टींमध्ये.
दिवसभर क्लासमध्ये मी फक्त ऐकायचे आणि ज्यावेळेस 6-7 वाजायचे त्यावेळेस मी तिथं शिकवायची ना मुलांना, त्यावेळी मला या गोष्टी समजून आल्या की अरे प्रत्येक गोष्टीसाठी खूप मेहनत आहे. मेहनत लागते, बरोबर आहे. अगदी आता तुम्ही त्या प्रवासातूनच गेलाय तर तुम्हाला आता पूर्ण आणि ती तुम्ही थोडीशी यशस्वी झालाय. थोडीशी आर्थिक अडचण नाही म्हणता येणार, पण त्या गोष्टीमुळे पण मी शिकले. म्हणजे मी त्यातून पण पॉझिटिव्ह घेतलं. माझं हे सांगणं असेल सगळ्यांना. काय म्हणजे की आज जे की काय जरी झालं तरी आपण जे ठरवलं त्यात गॅप पडू द्यायचं. हो, त्यात खंड नाही पडू द्यायचा. पूर्णपणे काय असेल ते अर्थ नाही तर पार आपल्या गावाकडे जे की असतंच, यार मी ठरवलं ते करणार, करणारच. तर तुम्ही करून दाखवले. तर तुम्हाला आता कसं वाटतंय, यार मी आता काही म्हणजे की मी ठरवलं होतं, मी 5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी की मला भरती व्हायचंय. आता तुम्हाला कसं वाटतंय की तुम्ही श्रोत्यांसाठी काय देचाल तुम्ही संदेश? खरं तर खूप आनंद होतो. हा आनंद शब्दांमध्ये मांडण्यासारखा नसतो, की आपल्या लिस्टला ज्यावेळी नाव येतं, आपल्याला आनंद असतोच, पण आपल्यासोबत आपल्या जो शिक्षकांना आनंद होतो, आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, चांगले मित्र मैत्रिणी असतील, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सर खूप छान वाटतं. तर तुम्हाला भेटून छान वाटलं. तुमचा जो प्रेरणादायी प्रवास होता तो खरंच खूप छान होता. अगदी सगळं गावाकडून पुण्यात येणं, त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, अपयश पचवणं, खरंच छान. धन्यवाद मॅडम. तुम्हालाही सर धन्यवाद, कारण तुम्ही इथे बोलवलेत, 2 शब्द बोलण्याची आपण संधी दिलीत, त्याबद्दल मी आपली खूप आभारी आहे. येस. तुमच्या पुढच्या वाटचालीची खूप खूप शुभेच्छा. हो सर. येस. थँक्यू. स्वप्नवर्धीचे ह्या यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर तुम्ही लाईक करा, फॉलो करा आणि तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा. धन्यवाद.